नमस्कार, मी डॉक्टर सुहास शिवाजी शिंदे, मनोमय आयुर्वेद आणि पंचकर्म, भोसरी लांडेवाडी चौक येथे आयुर्वेद तज्ज्ञ आणि पंचकर्म तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मनोमय आयुर्वेद आणि पंचकर्म या आमच्या सेंटरमध्ये प्रामुख्याने पंचकर्मा रिलेटेड सर्व प्रोसिजर्स आणि इतर काही उपक्रम शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय पद्धतीने केले जातात. पंचकर्माबद्दल, पंचकर्म म्हणजे पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे ॲक्शन. आपल्या शरीरामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, जुने आजार, वातावरणातील बदलते घटक या सगळ्यांमुळे शरीरात जे काही दोष गेलेले असतात ते सगळे बाहेर काढून टाकण्यासाठी शास्त्राने काही शास्त्रीय पद्धती, सायंटिफिक प्रोसेस सांगितल्यात. त्या मुख्यत्वे करून 5 आहेत, म्हणून आपण त्यांना पंचकर्म बोलतो. वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती अशी 5 त्याची नावं आहेत. पेशंटची प्रकृती, आजार, वय हे सगळं बघून आपण 5 पैकी एक कर्म एका वेळी करतो. एका वेळी सगळी कर्म नाही केली जात. साधारणपणे पंचकर्मातल्या ह्या सर्व प्रोसिजर्सबद्दल आपण माहिती करून घेऊया. सर्वप्रथम वमन. वमन ह्या उपचार पद्धतीमध्ये औषधी तुपं देऊन पेशंटला साधारणपणे 3 ते 7 या दिवसापर्यंत सकाळी अनुषापोटी ही औषधी तुपं दिली जातात. याच दरम्यान औषधी तेलाने संपूर्ण बॉडीला मसाज आणि औषधी काड्याने संपूर्ण शरीराला काड्यांची वाफ दिली जाते आणि साधारणतः 7व्या दिवशी सकाळी औषधी काढे देऊन उलटीद्वारे सगळे दोष बाहेर काढले जातात. अशा प्रकारे दूषित पित्त आणि दूषित कफ उलटीद्वारे बाहेर पडल्यामुळे त्या रिलेटेड असणारे सर्व आजार जसं की ऊर्ध्व आम्लपित्त, क्रॉनिक हायपर ॲसिडिटी, थायरॉईडसारखे आजार, डायबेटीस यांसारख्या आजारांमध्ये, तसेच त्वचेचे आजार, सोरायसिस वगैरे, ल्युकोडर्मा, श्वेतकुष्ठ ज्याला आपण म्हणतो, केसांचे आजार, हेअरफॉल, स्त्रियांमधले मासिक पाळीच्या दरम्यान असणारे जे काही आजार आहेत जसं की प्रदर, अंगावरून पांढरा स्त्राव जाणं, अतिरिक्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं, मासिक पाळीच्या समयी आणि इतर वेळेससुद्धा की ज्याला रक्तप्रदर असं म्हटलं जातं, ह्या सर्व आजारांमध्ये वमन या पंचकर्म चिकित्सेचा खूप छानपैकी उपयोग होऊन जातो. नंतरचा जो उपक्रम आहे तो विरेचन. यामध्ये साधारणतः पूर्वकर्म आणि पश्चातकर्म हे वमनसारखंच असतं. औषधी तुपं देऊन मसाज स्टीम करणं आणि जी मुख्य प्रोसिजर आहे, प्रधान कर्म ज्याला म्हटलं जातं, ते फक्त वमनपेक्षा डिफरंट आहे. त्यामध्ये साधारणतः पेशंटला प्रकृती आणि त्याचं बल पाहून काही औषधं दिली जातात आणि जुलाबावाटे दोष सगळे बाहेर काढले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने दूषित पित्त, कफ हे सगळे दोष बाहेर पडतात. तसंच वाताची गतीसुद्धा प्राकृत होते. साधारणपणे ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब ज्याला आपण म्हणतो, तसेच त्वचेचे काही आजार, पित्तप्रधान प्रकृती की जिथे दूषित पित्ताचा संचय आणि प्रकोप खूप प्रमाणात झालेला असतो, अशा आजारांमध्ये विरेचन या चिकित्सा पद्धतीचा खूप छानपैकी उपयोग होतो. त्यानंतरचा जो उपक्रम आहे तो बस्ती. बस्तीमध्ये साधारणतः औषधी काढे, औषधी तेल, औषधी तुपं एकत्रित करून त्याचा इनिमा, टॉयलेटच्या जागेमधून ते औषधी काढे, तेल आणि तुपं एकत्रित करून सोडले जातात. त्याचा हेतू फक्त पोट साफ होणे हा नाही आहे, तर आपल्या आतड्यांचा जो शेवटचा भाग आहे तिथं ब्लड सर्क्युलेशन चांगलं असल्यामुळं औषधातील काही सूक्ष्म घटक संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरणद्वारे पोचायला खूप छानपैकी मदत होऊन जाते. आणि आयुर्वेदानुसार वाताचं प्रमुख स्थान आतड्यांच्या शेवटच्या भागामध्ये सांगितलेलं आहे. तर बस्ती हा उपक्रम त्या ठिकाणी दिला गेल्यामुळे वाताचा जो प्रकोप आहे तो पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी मदत होऊन जाते. असं आहे की बस्ती ही वातावरची सर्वश्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे. वातामुळे असणारे जे काही आजार आहेत जसं की शूलम नास्ति विना वातात असं आयुर्वेदात सांगितलंय. कुठल्याही प्रकारचं जे दुखणं आहे ते बिघडलेल्या वाताशिवाय असू शकत नाही. त्यामुळे संधिवात, आमवात, वातरक्त असे जे काही वाताचे आजार आहेत, तसंच इतर काही आजार की ज्यामध्ये पेन इंटेन्सिटी, दुखण्याची तीव्रता खूप असते, तर बस्ती चिकित्सेमुळे त्वरित वेदनेचा उपशय की जे वेदनाशामक औषधं न घेताही खूप छानपैकी नैसर्गिकरित्या आपल्याला कमी करता येऊ शकतो.
या व्यतिरिक्त की आयुर्वेदात असंही सांगितलेलं आहे की नही वातादृते योनिर नारींना संप्रदूषती, म्हणजेच स्त्रियांमध्ये असणारे जे काही आजार आहेत ते बिघडलेल्या वाताशिवाय असूच शकत नाही, की जे आपण आज गायनोकॉलॉजिकल डिसऑर्डर्स बघतो, PCOD सारखे आजार, पुढे फिमेल इन्फर्टिलिटीकडे जे अनेक आजार हार्मोनल इम्बॅलन्समुळे परिवर्तित झालेले असतात, मेनोपॉझल सिंड्रोममध्ये झालेली वाताची दृष्टी, या सगळ्या आजारांमध्ये बस्ती चिकित्सेचा अप्रतिम उपयोग होऊन जातो. तसंच या व्यतिरिक्त पॅरालायसिस म्हणजे अर्धांगवायूचा झटका येणं, इतर काही आजार, या सगळ्यांमध्ये बस्तीचा अप्रतिम उपयोग होतो. पेशंटची प्रकृती, आजाराची अवस्था हे सगळं बघून जर योग्य औषध निवडलं आणि त्याप्रमाणे आपण जर ती प्रोसिजर केली तर निश्चितपणे पेशंटला त्वरित उपशय मिळण्यासाठी मदत होऊन जाते. त्यानंतरचं जे उपक्रम आहे ते नस्य. नासा ही शिरसद्वारम असं आयुर्वेदात सांगितलंय की नाक हा पूर्ण डोक्याचा दरवाजा आहे, म्हणजे डोर कीपर आहे. तर नाकामध्ये जी काही औषधी तेलं, औषधी तुप्प सोडली जातात ती नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करतात, जेणेकरून आपल्या संपूर्ण जे नसांचं जाळं आहे त्याला स्टिम्युलेशन भेटायला मदत होते. हार्मोनल इम्बॅलन्स रिलेटेड असणारे आजार, अगदी सायकॅट्रिक इलनेस, मानसिक आजार, हे सगळे बरे होणं, केसांचे आजार, केसांना नरिशमेंट होणं, फेशियल स्किन किंवा ग्लो चांगला राहणं आणि मुख्यत्वे करून पंच ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा यांना चांगलं बल मिळणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून नस्याचा अप्रतिम उपयोग होऊन जातो. अगदी दैनंदिन उपक्रमात सुद्धा हे आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेलं आहे. साधारण 7 वर्षानंतर ते वयाच्या एक 60-65 वर्षापर्यंत आपण हे करू शकतो. त्यानंतरचं जे उपक्रम आहे ते रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग थेरपी. याच्यामध्ये साधारणतः दूषित रक्त काही यंत्राच्या साह्याने किंवा जलौका, जळूच्या साह्याने काढलं जातं आणि तिथे मग नवीन रक्ताची निर्मिती होऊन रक्त शुद्ध होण्यासाठी खूप छानपैकी मदत होऊन जाते. त्वचेचे जे काही आजार जसं की ड्राय एक्झिमा, वेट एक्झिमा, सोरायसिस असे जे काही आजार आहेत, केसांच्या आजारांमध्ये इंद्रलुप्त, हे दारुणक असे जे काही आजार आहेत की ज्यामध्ये चाई पडणं असं म्हटलं जातं, ॲलोपेशिया एरियाटा वगैरे, हे जे काही आजार आहेत त्या सगळ्यांमध्ये रक्तमोक्षणचा प्रकृती अनुरूप खूप छानपैकी उपयोग होऊन जातो. ह्या आणि अशा अनेक आजारांमध्ये आत्ता सांगितलेली ही जी काही पंचकर्म आहेत याचा आपण निश्चितपणे उपयोग करून घेऊ शकतो. तर आयुर्वेदाचं जे मुख्य प्रयोजन आहे की स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे की जो मनुष्य स्वस्थ आहे त्याची हेल्थ लॉंग टर्म चांगली राहावी ह्या दृष्टिकोनातून, आणि जो रोगी आहे त्याचे रोग जे आहेत ते मुळापासून बरे व्हावेत ह्या दृष्टिकोनातून होणारा पंचकर्माचा उपयोग हा अप्रतिम आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला आजार झाले म्हणूनच पंचकर्म करायचं आहे, तर आपलं जे आरोग्य आहे ते सदा सर्व काळ चांगलं राहावं. आज कोविड-19च्या या महाभयानक संक्रमण काळामध्ये आपण पाहतो की व्याधी क्षमत्व म्हणजे रोगप्रतिकार शक्ती चांगली असणं किती महत्त्वाचं आहे. तर या दृष्टिकोनातून सुद्धा पंचकर्माचा अप्रतिम उपयोग आपल्याला होऊ शकतो आणि म्हणून पंचकर्म करणं खूप गरजेचं आहे. साधारणपणे जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग काही ठराविक कालावधीनंतर करतो, अशाच प्रकारे हे शरीराचं सर्व्हिसिंग पंचकर्माद्वारे होतं आणि त्यानंतर लॉंग टर्म आपलं शरीर प्लस मन हे सदा प्रसन्न आणि व्याधीपासून मुक्त होण्यासाठी मदत होऊन जाते. पंचकर्माचे जे फायदे आहेत ते आयुर्वेदामध्ये वाग्भटाचार्यांनी वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की बुद्धी प्रसादम बलमिंद्रियानाम धातू स्थिरत्व ज्वलनस्य दीप्ती चिराच्य पाक वयस करोती संशोधनम सम्यक उपास्यमानम. म्हणजे पंचकर्माद्वारे सर्व इंद्रियांना बल मिळणं, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही जी काही सर्व इंद्रिय आहेत प्लस आतमधले जे आपले सॉफ्ट ऑर्गन्स आहेत की ज्याला हृदय, किडनी, मेंदू, फुफ्फुस हे सगळे जे अवयव आहेत ह्या सगळ्या अवयवांना बल मिळायला, स्ट्रेंथ मिळण्यासाठी, जेणेकरून जास्तीत जास्त कालावधीपर्यंत त्यांचं कार्य खूप चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातून पंचकर्माचा छान उपयोग होऊन जातो. धातू स्थिरत्व म्हणजे टिश्यू स्टेबिलिटी, शरीराच्या प्रत्येक पेशीला स्थिरता येण्यासाठी पंचकर्मामुळे मदत होऊन जाते.
ज्वलनस्य दीप्ती म्हणजे आपला जो अग्नी आहे, डायजेस्टिव्ह पॉवर, पाचक अग्नी ज्याला म्हटलं जातं, तो स्टिम्युलेट राहण्यासाठी, कार्यरत राहण्यासाठी खूप छानपैकी मदत होते. असं आहे की आपलं संपूर्ण शरीर आपण जे काही खातो पितो त्यावरच बनलेलं आहे. त्यामुळे खाल्लेलं अन्न जर व्यवस्थित अंगी लागलं तर त्यानुसार प्रत्येक धातूची निर्मिती पुढे होत असते. त्यामुळे पाचक अग्नी जर व्यवस्थित असेल तर अन्नाचं पचन सूक्ष्म लेवलवर खूप छानपैकी मदत होते आणि पंचकर्मामुळे हे सहज शक्य आहे. चिराच्य पाक वयस करोती म्हणजे अकाली झालेली झीज भरून काढण्यासाठी पंचकर्मामुळे खूप छानपैकी मदत होते. बायोलॉजिकल क्लॉक रिव्हर्स करण्याची क्षमता पंचकर्मामध्ये आहे आणि हे खूप मोठं वैविध्यपूर्ण आहे. त्यानंतर हे सगळे फायदे सांगण्याच्या आधी सुरुवातच वाग्भटाचार्यांनी अशी केलेली आहे की बुद्धी प्रसादम म्हणजे बुद्धीचं प्रसादन होणं, मानसिक लेवलवर याचं कार्य होण्यासाठी खूप छानपैकी मदत होते. साधारणपणे आज आपण पाहतो की 70% पेक्षा जास्त हे मानसिक आजार आपल्या सगळ्यांना जडलेले आहेत. मानसिक ताणतणाव, ओव्हर स्ट्रेस, स्पर्धेचं युग यामुळं जी काही मानसिकता बिघडलेली आहे त्या दृष्टिकोनातून मानसिक लेवल नॉर्मल येण्यासाठी पंचकर्माची खूप छानपैकी मदत आपल्याला भेटून जाते. तर ह्या आणि अशा प्रकारे आपण या प्रोसिजरचा जर शास्त्रीय दृष्टिकोनातून आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्यानुसार जर योग्य काळामध्ये उपयोग करून घेतला तर संपूर्ण शरीरच नाही तर आपलं मन सुद्धा निरोगी राहण्यासाठी मदत होऊन जाते आणि लॉंग टर्म आपण निश्चितपणे निरोगी राहू शकतो. धन्यवाद.